जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिजा ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गीतेतील ध्यानाचे श्लोक सुरुवातीला म्हणायचे आपल्याला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथं, यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज कठोपनिषदातला 8वा भाग आपल्याला पाहायचा आहे. आजचा म्हणजे कालचा दिवस जो होता 15 डिसेंबर, आज 16 डिसेंबर आहे, पण तिथीप्रमाणे आज मार्गशीर्ष वद्य द्वादशी आहे. मार्गशीर्ष वद्य द्वादशी हे तिथीप्रमाणे स्वामी स्वरूपानंद यांची जन्मतिथी आहे. पावस म्हणजे रत्नागिरीच्या जवळ 15-20 किलोमीटर अंतर असणारं हे अतिशय रम्य ठिकाण आहे. समुद्राच्या काठावर आहे. ते त्यांचं मूळ गाव होतं. रामचंद्र विष्णू गोडबोले हे त्यांचं खरं नाव. त्यांना आप्पा असंही संबोधत होते. नाथ संप्रदायाची पुढे दीक्षा झाली. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांचे गुरु जे आहेत ते गुरु गणेशनाथ महाराज, ज्यांना दुसरं नाव म्हणजे बाबा महाराज वैद्य, यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांचा आपण जर विचार केला तर स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा त्यांचं खूप चांगलं योगदान होतं. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या विचारांनी ते सत्याग्रह चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. काही काळ ते पुण्याच्या तुरुंगामध्ये सुद्धा होते. त्या ठिकाणी एकांतामध्ये अनेक आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास तर झालाच, पण पुन्हा त्याची रचनासुद्धा त्यांनी केली. पावसला आपण गेलात तर त्या ठिकाणी अनंत निवास हे त्यांचं मूळ घर होतं. आता ते मूळ घर आणि त्यांचं समाधीस्थान हे सगळं एकत्र आहे आणि खूप मोठी वास्तू त्या ठिकाणी, खूप सुंदर. एक तर काय स्वच्छता भरपूर आहे त्या ठिकाणची, ती पाहण्यासारखी आहे. भक्तनिवाससुद्धा त्या ठिकाणी आहे. स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य असणारे आमचे माधवनाथ महाराज, पुण्याचे माधवनाथ महाराज. हे माधवनाथ महाराज म्हणजे आमच्या वडिलांचे गुरु. आणि माधवनाथ महाराजांचा एक ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी. आता या सगळ्या योगाने चांगदेव पासष्टीवर सुद्धा बोलण्याचा योग मला या लॉकडाऊनच्या काळामध्ये आला. त्या चांगदेव पासष्टीमधल्या पहिल्या 2 ओव्या ज्या आहेत त्याच आपल्या या कठोपनिषदातल्या 12व्या मंत्राप्रमाणे आहेत. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग प्रकाशू प्रगटला करी. प्रगटे तव तव दिसे, लपे तव तव आभासे. प्रगट ना लपाला असे न खोमता जो. स्वस्ती श्री वटेषु. वटेषु म्हणजे चांगदेवाला उद्देशून हे 65 ओव्यांचं पत्र माऊलींनी पाठवलं होतं. आणि जो लपोनी जगदा भासू म्हणजे प्रत्यक्ष भगवंत स्वतः लपलेला आहे आणि जगदाचा आभास त्याने निर्माण केला आहे. आणि दावी मग ग्रासू प्रगटला करी.
आणि हळूहळू तो स्वतःचं स्वरूप प्रगट करतो. पण त्या साधकांसाठी जे पूर्णपणे त्यावर विश्वास ठेवतात, त्याच्याशी एकरूप झालेले आहेत, त्यांच्याशी प्रपन्न झालेले आहेत आणि प्रगटे तव तव दिसे. आता भगवंत जे आहे चराचरामध्ये भगवंत आहे, पण आपल्याला तो दिसत नाही, कारण तो मायेचा प्रभाव आहे. तव तव लपे तव तव आभासे आणि प्रगट ना लपाला असे न खोमताच. आता या ज्या चांगल्या 65च्या ओळी आहेत, त्याचप्रमाणे कठोपनिषदामधली मागचा श्लोक जो आपण पाहिला तो आहे. हे कठोपनिषद म्हणजे यम नचिकेता यांचा संवाद आहे. वडिलांनी रागारागाने आता मी तुला कोणाला द्यायचं असं 3-3दा विचारलं, तेव्हा ते म्हणतात मी तुला आता यमालाच देतो आणि म्हणून यमराजाकडे त्यांना पाठवलं. तर रागाने माझ्या वडिलांनी पाठवलं, यमराजाशी संवाद झाला आणि यमराजाकडे वर मागितले. यमराजाने सांगितल्याप्रमाणे 3 वर मागितले. 3 पैकी 2 वर तर दिलेच, पण त्याबरोबर अजून 2 जास्तीचे वर दिले. म्हणजे त्याला आपण आजकालच्या भाषेत बोनस म्हणतो. 2 शर्ट घेतले तर तिसरा जो आपल्याला विनामूल्य मिळतो, तसं 2 वर जास्तीचे मिळाले. ते कशाचे? तर हा जो अग्नी आहे, ज्या अग्नीच्या पूजनाने आपल्याला स्वर्गप्राप्ती होते, त्या अग्नीच्या पूजनाचं जे महत्त्व, त्याचा विधी हा सगळा यमराजाने नचिकेताला सांगितला. आणि नचिकेताला किती समजला हे पाहण्यासाठी पुन्हा याने प्रश्न विचारला. तेव्हा नचिकेताने सर्व गोष्टी जशाच्या तशा सांगितल्या. यमराजाला खूप आनंद झाला. आता यमराज वयाने किती थोर आहेत आपल्याला माहिती आहे. आणि नचिकेता हा सगळा 7-8 वर्षाचा मुलगा आहे. पण त्याची बुद्धी एवढी प्रगल्भ असल्यामुळे त्या बुद्धीच्या चातुर्याने यमराजाने त्याला 2 वर जास्तीचे दिले. एक वर म्हणजे हा जो अग्नी आहे तो आता पुढे नचिकेताग्नी नावाने प्रसिद्ध होईल, तुझ्या नावानेच तो ओळखला जाईल. आणि दुसरा वर म्हणजे शृंका म्हणजे माळ, गळ्यामधली माळ जी असते, ते अनेक आभूषणांनी रत्नांनी सुशोभित अशी माळ ती त्यांनी या नचिकेताच्या गळ्यामध्ये घातली. आणि मग आता तिसरा वर माग असं जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी तिसरा वर म्हणजे आत्मविद्या, आत्मज्ञान हे जे आहे त्याचा वर मागितला, ते मला तुम्ही शिकवावं. म्हणून मागच्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये आपण पाहिलं, तम दुर्दर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहातीतम गौरेष्ठम पुराणम अध्यात्मयोगादिगमेन देवम मत्वाधीरो हर्षशोको जहाती. हर्षशोको जहाती म्हणजे ज्याच्या ठिकाणचा हर्ष आणि शोक म्हणजे सुख आहे आणि शोक म्हणजे दुःख आहे, याचासुद्धा नाश जो साधक करतो आपल्या साधनेने, त्याच्यासाठी तम दुर्दशम गूढम अनुप्रविष्टम. कारण तो भगवंत सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. मग तो जर माझ्या अंतर्यामी असेल तर मला का नाही दिसत? तर तो योगमायेच्या पडद्याआड लपून आहे. योगमाया ती माया आहे, म्हणून तो दिसत नाही. माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तिहीन. समर्थ संप्रदायाचे जे 20 सूत्र सांगितले, त्यामध्ये एक शेवटची ओळी 18-19 ओळी अशी आहे, माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तिहीन. मुळामध्ये भक्ती असली पाहिजे, सद्गुरूंच्या चरणावर निष्ठा पाहिजे, सद्गुरूनं सांगितलेला जो शब्द आहे तो प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण झाले पाहिजे. आणि त्या मार्गाने आपण जर गेलो तर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती आणि मग परमेश्वराची प्राप्ती सहज सुलभ आहे. अनुप्रविष्टम याचं काय? तो भगवंत सर्वव्यापी आहे, सगळ्या ठिकाणी आहे आणि गुहातीतम सर्वांच्या हृदय गुहेमध्ये तो स्थित आहे. गौरेष्ठम संसार हा गहन आहे, अरण्यासारखा आहे आणि त्या अरण्यामध्ये सुद्धा तो आहे. जसा तो सगळीकडे आहे तसा तो आपल्यामध्ये आहे. पुराणम आता हा कसा आहे तर पुराणम पुरातन आहे, सनातन आहे. आणि तम दुर्दर्शम देवम जो अत्यंत कठीण अशा मार्गानेच प्राप्त होतो. जे धीर आहेत, शुद्ध बुद्धीचे आहेत, त्यांनाच अध्यात्म योगादी गमेन, अध्यात्मयोगाच्या प्राप्तीनंतर त्याचे स्वरूप त्याला समजून येते आणि मग त्यांच्या ठिकाणचा हर्ष आणि शोक, सुख आणि दुःख या दोघांचा नाश होतो, असं आधीच्या मंत्रामध्ये म्हणलेलं आहे. आता आज आपण 13व्या मंत्रापासून सुरुवात करणार आहोत. 13वा मंत्र जो आहे तो आता हे सगळे 2-3 मंत्र श्रवणाच्या बाबतीत आहेत. एतत् श्रुत्वा संपरिग्रह्य मर्त्यः प्रव्रह्य धर्मम अणुमेतमाप्य स मोदते मोदनीयम हि लब्ध्वा निवृत्तम सद्म नचिकेतं स मन्ये. एतत् श्रुत्वा संपरिग्रह्य मर्त्यः. आता यामध्ये
मूळ जे आहे ते आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मागे मी जसं म्हटलं तसं भगवान श्रीकृष्णाचे सगळ्यात आवडता जो काही उपनिषद असेल ते म्हणजे कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये गीतेतील मंत्र सगळे जसे तर तसे घेतलेत. किंवा कठोपनिषद जे आहे त्यामधले बरेच मंत्र हे भगवंताच्या मुखातून गीतेमध्ये सुद्धा प्रविष्ट झालेले आहेत. नाना शास्त्रम पठेन लोक नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. याने जो वर मागितला आत्मज्ञान जे आहे ते तुम्ही मला द्या असं यमराजाकडे मागितलं. म्हणून ते म्हणतात नाना शास्त्रम पठेन लोक, सगळे शास्त्र सगळे ग्रंथ याचा अभ्यास करतात. नाना दैवत पूजनम, सगळ्या देवतांचंही पूजन करतात. पण जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान. आणि म्हणून समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपणासे आपण म्हणजे मी त्या भगवंताचा साक्षात्कार माझ्या साधनेने, माझ्या रोजच्या अनुष्ठानाने, माझ्या विचारांवर मी किती दृढ आहे त्यावरून मला त्याचा साक्षात्कार होतो. आणि मग म्हणतात शैव शाक्ता गमाध्याये अन्येच बहो मतः अपभ्रंश समास्तेपी जीवानाम भ्रांत चेतसाम. आता जीव जो आहे, जो या भगवंताच्या अस्तित्वाला जाणत नाही, तो अपभ्रंश समाजतेपी जीवानाम भ्रांत चेत, तो भ्रांतीमध्ये अडकतो, तो या मायेमध्ये अडकतो. आणि म्हणून नाही ज्ञाने सदृशम पवित्रम इदम उत्तमम. ते आत्मज्ञान आहे, त्याच्यासारखं पवित्र दुसरं कोणतंही नाही. आणि समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सांगतात या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य. खूप छानपैकी दोन समास खूप छान आहेत त्यामध्ये. आणि हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं सांगतात. त्यामध्ये सगळं भौतिक ज्ञान जे आहे ते सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मेटलर्जी आहे, त्याच्यानंतर काय प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. पाण्याची परीक्षा, जलाची परीक्षा, पृथ्वीची परीक्षा, मातीची परीक्षा, वस्त्रांची परीक्षा, त्याच्यानंतर वेलींची परीक्षा, बॉटनी वगैरे सगळे विषय त्यामध्ये आले. पण ते ज्ञान नव्हे असं समर्थ म्हणतात. आणि मग या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य. म्हणून आधी आत्मज्ञान साधले पाहिजे. आता हे आत्मज्ञान कसं आहे, ते किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा सांगतात. आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा. आता ज्या 8 वर्षाच्या नचिकेताने उत्सुकतेपोटी प्रश्न विचारला, ते आत्मज्ञान मला सांगा. आता यमदेव सांगत आहेत की त्या आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा, म्हणजे समर्थांच्या शब्दामध्ये दासबोधाचे प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. हा जीव जो आहे तो अल्पज्ञ असल्यामुळे तो त्याचा महिमा कसा काय जाणू शकेल. आणि म्हणून पृथिव्याम यानी तीर्थानी स्नानदानेषु यत् फलम तत्फलम कोटिगुणितम ब्रह्मज्ञान समोपमम. ब्रह्मज्ञानाचा महिमा किती मोठा आहे की पृथ्वीवर जितकी म्हणून तीर्थ असेल त्या सगळ्या तीर्थांच्या स्नानानंतर जे पुण्य प्राप्त होते त्या सगळ्या पुण्यांच्या कोटी गुणांनी पुण्य जे आहे ते ब्रह्मज्ञान समोपम, त्या ब्रह्मज्ञानाच्या सुद्धा बरोबरीचं नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान एवढं श्रेष्ठ आहे. आता नचिकेताला यमराज सांगतात जे आपण श्रवण करतो ते श्रवण केल्यानंतर त्याचं मनन झाले पाहिजे आणि एकांतात बसून त्याचा विचार झाला पाहिजे. आणि जो विचार आपण ऐकला श्रवणाने तो आपल्या बुद्धीमध्ये स्थिर झाला पाहिजे. ते आपण ग्रहण केलं पाहिजे, हृदयामध्ये आपण ते साठवून ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपली कठोर साधना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. आता याचं उदाहरण काय आहे, श्रीमद भागवतामध्ये आत्ताच आपण 2, 3, 4 वर्ष जवळपास भागवताच्या प्रत्येक अध्यायाचा विस्तारपूर्वक आपण विचार केला. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला पद्मपुराण जे आहे त्याचं महात्म्य जे सांगितलेलं आहे त्यामध्ये जे 6 अध्याय आहेत त्यामध्ये धुंदुकारीची कथा आलेली आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 3रा, 4था, 5वा. धुंदुकारी जो आहे प्रेत योनीमध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्याचा भाऊ असणारा गोकर्ण, या गोकर्णाने त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये तो भागवत सप्ताह केला. आणि धुंदुकारीने प्रेत योनीमध्ये असल्यामुळे वायू स्वरूप असल्यामुळे तो प्रगटपणे सगळीकडे राहू शकत नाही, कारण वायू एका ठिकाणी राहत नाही, चंचल आहे. त्यामुळे त्याने एका वेळूच्या बेटामध्ये, एका मोठ्या बांबूच्या बासामध्ये प्रवेश केला. सप्तग्रंथी जे आहेत त्या सप्तग्रंथी असलेल्या त्या वाळूच्या
वेळूमध्ये त्याने प्रवेश केला आणि मग तिथे सुरू असणारं भागवत जे आहे ते भागवताचं श्रवण त्याने केलं. आता त्याबद्दल काय म्हणतात, धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्णलोक फलप्रदा. महात्म्यामधलाच हा श्लोक आहे. आणि मग जेव्हा 7 दिवस झाले, सगळं श्रवण झालं, त्या प्रेताने श्रवण केलं आणि म्हणून समर्थ किंवा आपल्या गीतेमध्ये म्हटलं, अपिचे सुदुरात्मा भजते माम अनन्य भाग. दुराचारी असला तरी पण अनन्य भाग, अनन्यतेने जो श्रवण करतो तो सुद्धा माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. आणि मग त्या ठिकाणी प्रश्न आला की हा एकटाच जर मुक्त झाला, मग बाकीचे जे गावातले होते त्या गावातले सगळे ते मुक्त का नाही झाले, असा प्रश्न त्या ठिकाणी जे हरिदास त्या धुंदुकारीला नेण्यासाठी आले होते, भगवंताचे दास, त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते सांगतात की श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वे न तथा मननं कृतं. श्रवण तर सगळ्यांनी केलं, पण तसं मनन केलं नाही. शाळेमध्ये, वर्गामध्ये, कॉलेजमध्ये ऐकणारे सगळे असतात, सगळे विद्यार्थी समोर असतात, प्राध्यापक शिकवत असतात, पण ज्याचं श्रवण चांगलं झालं, ज्याने मनन केलं, ज्याने एकांतात त्याचं पुन्हा विचार केला, बुद्धीमध्ये स्थिर केलं आणि साधना केली, म्हणजे भरपूर अभ्यास ज्याने केला, अभ्यास योग युक्तेनं असं ज्याने केलं त्यालाच ते सगळं प्राप्त होतं. आणि फलभेद असतो तो जातो भजनादपी मान्यता. त्यामुळे त्या फळाचा भेद म्हणजे एक मुक्त झाला आणि इतर श्रोते मुक्त का नाही झाले, याचं उत्तर या ठिकाणी हरिदासाने दिलेलं आहे. आता तोच भाव या श्लोकामध्ये आहे. एतत् श्रुत्वा संपरिग्रह्य मर्त्यः प्रौरोह्य धर्म्यम अणुमेतम अपाप्य स मोदते मोदनीयम हि लब्ध्वा विवृत्तम सद्म नचिकेतसं मन्ये. संस्कृतमध्ये एखादा श्लोक, एखादा ग्रंथ वाचत असताना त्यामध्ये अनेक संधी असतात. त्याचा विग्रह केला म्हणजे त्याचा अर्थ लावणं खूप सोपं होतं. आता मी काही फार मोठा तज्ज्ञ नाही, खरं म्हणजे 2-4 वर्षापासूनच हे संस्कृत शिकत आहे. आमचे नाशिकचे श्रीराम संस्कृत विद्यालयाचे प्राचार्य श्री अतुलजी तरटे सर, आणि त्यानंतर आता माझी ज्यांची भेट झाली आणि जे खरंच खूप मनापासून शिकवत आहेत ते आमच्या शिवदाताई दांडेताई, त्यानंतर अर्चनाताई पिसू, त्यानंतर आमचे संतोषजी इसादकर, ही सगळी मंडळी जी आहे, संघाची मंडळी आहेत. अत्यंत प्रेमाने, कुठल्याही प्रकारे न रागवता, कोणावरही न रागवता पुन्हा पुन्हा ते संस्कृत आपल्याला त्याचं व्याकरणासह अत्यंत उत्तम रीतीने सांगतात. कदाचित त्यांच्यामुळेच हे सगळ्या श्लोकांचे अर्थ लावण्यासाठी मला खूप मदत झालेली आहे. एतत् श्रुत्वा संपरिग्रह्य मर्त्यः. मर्त्य म्हणजे या जगामध्ये असणारा मर्त्य मनुष्य जो आहे, धर्ममय उपदेश जो आहे तो ऐकला, चांगल्या प्रकारे ग्रहण केला आणि त्यावर विवेकपूर्वक विचारसुद्धा केला. आणि हे तत्त्व जे आहे, आत्मतत्त्व, जे खूप सूक्ष्म आहे, आप्य म्हणजे जाणून त्याचा अनुभव घेतला आणि मोदनीयम आनंद स्वरूप अशा परब्रह्माचं स्वरूप त्याला प्राप्त झालं, लब्ध्वा म्हणजे प्राप्त झालं. आणि तो खऱ्या अर्थाने त्या स्वरूपाच्या आनंदामध्ये आणायचा स्वरूपानंदाचे जन्मदिवस आहे, त्या स्वरूपाच्या आनंदामध्ये मग्न होऊन जातो. आता नचिकेताला सांगतात, नचिकेता तू एवढा श्रेष्ठ दर्जाचा साधक आहेस, तुझं श्रवणसुद्धा तेवढंच उच्चतम आहे आणि त्यामुळे मला हे माहीत आहे की ते परमधाम जे आहे, ज्या परमधामाला जाण्यासाठी अनेक वर्ष साधना करावी लागते, तीही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासे आलो, असं समर्थ जिथे म्हणतात, तिथे ते परब्रह्माचं दार जे आहे ते तुझ्यासाठी उघडच आहे एवढं मात्र मला नक्की माहिती आहे, असं मी मानतो. आणि तुला तिथे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता हे आश्वासन या ठिकाणी त्या 8 वर्षाच्या नचिकेताला याने दिलं आहे, यमराजाने दिलं आहे. आता या ठिकाणी समर्थ प्रतापसारख्या ग्रंथामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या या ठिकाणी उपयोगाच्या येतात. आता यमराजाकडून परब्रह्म पुरुषोत्तमाची महिमा ऐकला आणि नचिकेताच्या लक्षात आलं की आपण त्याचे अधिकार आहोत हे त्याचं जेव्हा लक्षात आलं,
तेव्हा तुमच्या माझ्यासारखा असता तर आपल्याला अहंकार झाला असता, अरे बापा मला यमराजाने प्रशस्ती दिली आहे. पण या ठिकाणी त्याची जिज्ञासा पाहून यमराजाने त्याचं कौतुक केलं, पण हे कौतुक आणि प्रशंसा ऐकून नचिकेताच्या मनामध्ये किंचितही अहंकार आला नाही. उलटा त्याला संकोच वाटला आणि संकोच वाटल्यामुळे नचिकेता बोलत असताना मध्येच त्याने पुन्हा एक प्रश्न विचारला. नचिकेताने यमराजाला विचारले, अन्यत्र धर्माद अन्यत अधर्माद अन्यत्र तस्मात कृतात कृत आणि अकृतात आणि अन्यत्र भूताच भव्याच यत तत् पश्यती तद्वदः. यत तत् म्हणजे ज्या त्या परमेश्वरासाठी धर्मात अन्यत्र धर्मापासून पलीकडे म्हणजे धर्माच्या मर्यादेच्या पलीकडे अधर्माच्याही पलीकडे असणारं जे तत्त्व आहे कृत अकृतात. कृत म्हणजे कार्य, अकृत म्हणजे त्या कार्याचं कारणरूप असं जे जग आहे त्यापासूनही भिन्न असा जो आहे. पुन्हा भूतात भव्यात म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य जे होऊन गेलं ते, जे आता वर्तमानात आहे ते आणि जे पुढे होणार आहे, या तिन्ही काळापासून म्हणजे काळांच्याही अतीत असणारं जे तत्त्व आहे ते यमदेवा तुम्ही सर्व प्रकारे जाणता. त्वं पश्यसी आणि आपण ते जाणता आणि ते तुम्ही मला सांगावे अशी पुन्हा आज्ञा केली, विनंती केली. आता आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर तुम्ही मला हे सांगा. म्हणजे धर्म आणि अधर्माच्या संबंधाशी रहित म्हणजे त्याच्याही पलीकडे असणारं, त्यानंतर कार्य आणि कारणरूप प्रकृतीपासूनही वेगळं आणि भूत भविष्य वर्तमान म्हणजे काळाच्याही अतीत असं जे परमात्म तत्व आहे ते मला आपण सांगावे. आता नचिकेताने असा प्रश्न विचारल्यावर यमराज त्या ब्रह्मतत्वाचे वर्णन करण्यासाठी उपदेश प्रारंभ करतात. म्हणजे या कठोपनिषदामध्ये आता ब्रह्मदेवाने या यमदेवाने केलेला नचिकेताला उपदेश जो आहे ब्रह्मतत्वाचा तो सांगितलेला आहे. सर्वे वेदा यद पदमामनंती तपांसी सर्वाणि च यद वदंती यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण भविष्योमी इत्येत. सर्व वेदाः सर्वच वेद ज्या परमपदाचे वारंवार प्रतिपादन करतात म्हणजे वेद ज्याचा अनेक प्रकारे उच्चार करतात आणि एवढा सगळा वेदाने सगळं स्पष्ट सांगूनसुद्धा वेदही मौनावले शेषही मौनावले असं ज्याचं महात्म्य आहे आणि वदंती उच्चार करतात आणि लक्ष करून सांगतात आणि ते साधन जे आहे ज्याची प्राप्ती होण्याच्या इच्छेने सर्व साधक अनेक प्रकारे प्रयत्न करतात, कित्येक वर्ष प्रयत्न करतात आणि अनेक प्रकारच्या व्रताचंसुद्धा पालन करतात. ब्रह्मचर्यं चरंती म्हणजे ब्रह्मचर्य व्रताने ते चरंती म्हणजे ते आपलं आयुष्य घालवतात. त्याप्रमाणे चरंती पालन करतात. ते परमपद मी तुला संग्रहेण म्हणजे तुला अगदी संक्षिप्तपणे सांगतो. ब्रवीमी म्हणजे सांगणे. ब्रुवंती हे सगळे शब्द आहेत. ते म्हणजे ते कुठलं पद आहे ते पद म्हणजे अगदी थोडक्यात संग्रहेण सांगत आहेत, संक्षिप्त रूपाने सांगत आहेत आणि ते पद म्हणजे ओम हे एकच अक्षर आहे. उम. आता परब्रह्म परमप्राप्त परम आणि पुरुषोत्तम असं हे स्वरूप जे आहे ते ओंकाराचं स्वरूप आहे. आता सगळे वेद नाना प्रकाराने अनेक छंदांच्या माध्यमातून 7 छंद असतात त्या छंदांच्या माध्यमात आपले सगळे स्तोत्र जे आहे ते वेगळ्या छंदामधून व्यक्त झालेले आहेत. म्हणजे त्यात नियम आहेत त्याप्रमाणे ते व्यक्त झालेले आहेत संस्कृतच्या भाषेप्रमाणे. आता त्याचंच ते सगळे महत्त्व सांगतात. पण या सगळ्या साधनांचं एकमात्र लक्ष काय असेल जे ते एकच आहे ते मी तुला संक्षेपाने सांगतो आणि ते म्हणजे ओंकार हे एकच अक्षर आहे. आपण अखंड दासबोध पारायणाच्या योजनेमध्ये सगळेच जण रोज दासबोधाचं वाचन करतो, मनाच्या श्लोकाचं वाचन करतो, आत्माराम या 3 ग्रंथांचंही वाचन करतो. त्यामध्ये मनोबोधाची आरतीसुद्धा आपण शेवटी म्हणतो. ती आरती म्हणजे वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार प्राकृत शब्दा माझे केला विस्तार कर्म उपासना ज्ञान गंभीर ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर. आत्म्याचं महत्त्व सांगितलं, ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर. आता तो आत्मा
काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो कशातून निर्माण झाला, तो विनाशी आहे का अविनाशी आहे, तो नित्य राहणार आहे का अनित्य आहे, हे जे आहे हे सगळं त्याचं महत्त्व सांगतात. कोण? तर वेदांचे जे सार आणि गुह्य शास्त्रांचे जे सार. वेद आणि शास्त्र ह्याचं सार मनाच्या श्लोकातून समर्थाने व्यक्त केलं असं या आरतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या परमात्म्याला मुळामध्ये नावच नाही, कारण तो अजन्म आहे, तो अरूप आहे. आणि त्याला जर नावच नसेल, आता ज्याला नावच नाही त्याला कोणत्या नावाने हाक मारायचं. आपण कोणाला हाक मारली तर त्याचं ज्याचं नाव आहे तो लगेच आपल्याकडे पाहतो, आपल्याला कोणीतरी हाक मारली हे त्याला जाणवतं. पण हे निर्गुण परब्रह्म असल्यामुळे त्याला कोणत्याही नावाने निर्देश करता येत नाही. अनिर्देशम असं ते तत्त्व आहे. आता त्याची नावं अनंत आहेत. आपण पाहतो विष्णू सहस्रनाम 1000 नाम, ललिता सहस्रनाम 1000 नाम, भगवान शंकराचे सुद्धा हजारो नाव आहेत, भगवंताचे अनेक नाव आहेत. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, अनेक रूपाय, अनेक रूपाने तो व्यक्त होतो. आणि त्याची अनेक रूपं म्हणजे या सृष्टीमध्ये दिसणारे सगळं भिन्न भिन्न जे दिसतात आपल्याला, प्रकार दिसतात, भिन्न नावं दिसतात, भिन्न प्रकाराचे माणसं दिसतात, जीव दिसतात, जंतू दिसतात, हे सगळे जे नव्या नव्या वेगवेगळ्या नावाने दिसतात ते सर्व त्याच्या मुळाशी असणारं अधिकरण म्हणजे जे मूळ तत्त्व आहे ते म्हणजे भगवंत आहेत. आणि त्याची सुरुवात जी आहे ओम, चतुर्दश ब्रह्मनिरूपणाचा समास दासबोधामध्ये आहे. त्यामध्ये ओंकार हे एक तत्त्व आहे. आणि म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाची शेवटी म्हणतो आपण ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे, मग त्या अध्यायाचा भाव आणि शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तत्सद इति म्हणजे तसा ते निर्देश करतात. कोणाचा? त्या परब्रह्म परमप्राप्य असं पुरुषोत्तमाचं असं या ठिकाणी सांगितलं. आता याबद्दल सांगतात की ते तत्त्व कसं आहे आणि ते ब्रह्म किंवा परम किंवा ज्ञात्वा म्हणजे त्या जाणल्यानंतर काय अवस्था होते ते या ठिकाणी पुढच्या मंत्रामध्ये सांगतात. 16वा मंत्र असा आहे. ओम याबद्दल सांगताना ते म्हणतात एतत् एवाक्षरं ब्रह्म, एतत् एवाक्षरं परम, एतत् एवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छन्ति तस्य तात. तस्य तात ते आहे. काय? एतत् म्हणजे हे किंवा हा, हे जे तत्त्व आहे अक्षरम एवही, अक्षरच तर हे आहे. ओम हे एकच अक्षर ते आहे जो ज्याला इच्छा करतो, जो ज्याची इच्छा करतो त्याला ते प्राप्त. एतत् एवाक्षरं ब्रह्म, ब्रह्म हे त्याचं एका अक्षरामध्ये आहे. एतत् एवाक्षरं परम, परम म्हणजे परमार्थ म्हणजे आपण म्हणतो अर्थ. 3 डिग्री आपल्या ह्याच्यामध्ये असतात इंग्रजीमध्ये. सुपरलेटिव्ह डिग्री कंपॅरिझनची असते. आणि सुपरलेटिव्ह म्हणजे सगळ्यात मोठी, म्हणजे हा त्याच्यापेक्षा चांगला आहे, हे 2 मुलांपेक्षा हा चांगला आहे असं कंपॅरिझन असतं. आणि मग या सगळ्यात श्रेष्ठ हा आहे. तसं परम, एतद् एवाक्षरं परम आणि एतद् एवाक्षरं ज्ञात्वा. आणि हे ओंकाराचं स्वरूप ज्ञात्वा, ते स्वरूप एकदा प्राप्त झालं, ते स्वरूप एकदा आपण समजलं तर त्याला ते प्राप्त होतं. यो यदि इच्छन्ति तस्य तत्, त्याला जे प्राप्त होतं तेच हे परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स यान्ति परमां गतिं. गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. ते ओम इत्येकाक्षरं ब्रह्म, एकच अक्षर आहे. ब्रह्मणं आदिभूतम अभिधानभूतम ओंकारम. आता या ओंकाराचं वर्णन अनेक ग्रंथामध्ये अनेक प्रकारे केलेलं आहे. आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवातच त्या ओंकाराच्या वर्णनाने झालेली आहे. त्यानंतर रुद्रयामल तंत्र नावाचं एक आहे, त्यामध्ये शिवषडाक्षर स्तोत्र एक आहे. त्यामध्ये पहिला मंत्र जो आहे तो सुद्धा ओंकाराने सुरुवात होतो. ओंकार बिंदू संयुक्तन नित्यम ध्यायंती योगिनः. ज्याचं ध्यान योगी हे नित्य करतात. ओंकार बिंदू संयुक्तम, ओंकार अ उ म अर्धमात्रा आणि त्यावर असणारा अनुस्वार हे ज्याचं स्वरूप आहे. कामदम मोक्षदम चैव च एव चैव, कामदम मोक्षदम. आता कामदम म्हणजे आपल्या मनातील सर्व कामना इच्छा पूर्ण करणारी. मोक्षदम जे मोक्षाचं दान करतात.
मुकुंदम म्हणजे मुकुम ददाती म्हणजे मोक्ष देणारा तो मुकुंद म्हणजे कृष्ण. तसं चैव ओंकाराय नमो नमः अशा ओंकार स्वरूपाला मी नमस्कार करतो. अशा ह्याच्याने ते षडाक्षर स्तोत्र जे आहे त्यातला पहिला मंत्र आहे. आणि म्हणून ओंकार आपण म्हणतो ओम नमः शिवाय, हे जे आहे षडाक्षरी मंत्र आहे. आता पुढचं जे आहे, आता श्रवणाबद्दलचं ऐकलं. आता यानंतर म्हणतात, आता हे आपल्याला कसं प्राप्त होईल, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कशाचा आधार घेतला पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये येतं, एतावलंबनम श्रेष्ठम एतद आलंबनम परम एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. आता मागच्या श्लोकासारखाच या ठिकाणचे पण शब्द आहेत, फक्त आलंबन या संदर्भामध्ये हे दिलेलं आहे. आता हे आलंबन म्हणजे काय, एतत श्रेष्ठतम आलंबन. आता आलंबन म्हणजे ज्याचा आधार घेऊन आपण पुढे सरकतो त्याला म्हणतं आलंबन. आता ओंकार हे आलंबन आहे. एकदा ओंकाराचं तत्त्व समजलं की मग पुढे वाटचाल करणं सोपं जातं साधकासाठी. हे सर्वांचे आलंबन म्हणजे अंतिम आश्रय. अंतिम आश्रय. ज्यावेळेस ते वस्त्रहरणाचा प्रसंग झाला तेव्हा त्या द्रौपदीला आश्रय कोणाचा वाटत होता, तर तिथे भीष्म आहेत, द्रोण आहेत, ही सगळे मोठमोठी मंडळी आहेत, युधिष्ठिर आहे आणि तिकडे सगळेच आहेत त्या ठिकाणी, कृपाचार्य आहेत, सगळे आहेत. आता ते मला काहीतरी मदत करतील, त्यांच्याकडे आशाळभूतपणाने पाहते, पण कोणीही त्यावेळेस कामाला येत नाही. तिच्या मदतीला कोणीही पुढे येत नाही. तर आलंबन जे आहे ते कसं, म्हणजे ज्या खुंटीला पकडून आपण वर चढतो ते आधी बळकट असे असले पाहिजे. ती जितकी बळकट असेल तितकं त्या आधारे आपण पहाडावर चढू शकतो. आणि तीच जर खिळखिळी असली तर तिला धरल्यानंतर आपल्या वजनाने तीसुद्धा आपण आपल्या हातात येईल आणि आपण दोघे खाली पडू. असं जे आहे ते आलंबन इतक्या चांगल्या प्रकारे आहे. ते जाणून घेतल्यानंतर म्हणजे अंतिम आश्रय असा भगवंताचाच आश्रय आहे. आणि त्या आलंबनाला ज्ञात्वा म्हणजे चांगल्या प्रकारे समजून ते जाणून आणि त्याचं महत्त्व साधकाने ओळखलं पाहिजे. आणि ब्रह्मलोकात म्हणजे सप्तमी अधिकरण ब्रह्मलोकात महीयते असा जो करतो, महीयते म्हणजे तो महिमान्वित होतो, तो साधक त्या खऱ्या प्रकारे गौरव प्राप्त करतो. आता या आलंबनाच्या बाबतीत एक मंत्र आमच्या रामकृष्ण परमहंसांच्या कथेमध्ये सुद्धा येतं. आणि एका ठिकाणी अशी चर्चा असते, सत्र असतं चर्चेचं, त्यामध्ये वादविवाद असतात. त्यामध्ये आता हे रामकृष्ण परमहंस म्हणजे नुसतं धोतर नेसलेल्या अंगावर पंच आहे, बाकी काही अंगावर नाही, निर्धन आहेत, पण काली मातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, असा त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी होतो. आता प्रवेश करताना ते एक मंत्र म्हणतात, तो मंत्र हा रे 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 निरालंबो लंबोदरजननी कम यामी शरणम. जे कथामृत आहे, रामकृष्ण वचनामृत आहे, त्यामध्ये हे दिलेलं आहे, हा मंत्र दिलेला आहे. म्हणजे हा रे रे लंबोदर जननी, लंबोदर म्हणजे गणपती, गणपतीची जननी म्हणजे पार्वती माता, कम यामी शरणम, तुझ्याशिवाय आम्ही कोणाला शरण यावं. म्हणजे अंतिम जे आहे आश्रय जो आहे, आधार आहे, तो तुझाच आहे असं म्हणत ते त्या ठिकाणी प्रवेश करतात. आता जेव्हा त्या ठिकाणी विद्वान सगळे बसलेले असतात आणि ते अनेक प्रकारे युक्तिवाद करण्याच्या तयारीत असतात. आता या मंत्राचा प्रभाव असा झाला की ते पुढे युक्तिवादसुद्धा करू शकले नाहीत. ते काही बोलू पण शकले नाहीत. वाचा पारुशरी शब्द न बोलवे पुढती, तसं त्यांची स्थिती झाली. आणि त्यांना या भगवान श्रीरामकृष्ण परमहंसाने सहजपणे जिंकून घेतलं. तसं आलंबन जे आहे ज्या साधकाला प्राप्त झालं त्याला श्रद्धा आणि प्रेमपूर्वक त्या साधकाने या ओंकारावर, या आलंबनावर निर्भर राहिले पाहिजे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये खूप छान दिलेलं आहे, न जायते म्रियते वा विपश्चित नायम कुतश्चित बभूव कश्चित अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आता यामध्ये तेच तत्त्वज्ञान आहे जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. विपश्चित म्हणजे नित्य ज्ञानस्वरूप आत्मा. न जायते, जायते म्हणजे जो जन्माला येतो, न जायते म्हणजे जो जन्म घेत नाही. वा न म्रियते, म्रियते म्हणजे मरणप्राप्त, मर्त्यलोक आपण म्हणतो. वा न म्रियते म्हणजे ज्याला मृत्यू पण पावत नाही.
अयम न हा स्वतः तर नाहीच, कुतश्चित कोणापासून उत्पन्न पण झालेला नाही. न की याच्यापासून कश्चित म्हणजे कोणी पण, आणि बभुव म्हणजे उत्पन्न झालं. तर हा काय आहे? आता हे समजण्यासाठी दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. षड्विकार भाव नावाचा एक प्रकार आहे अध्यात्मग्रंथामध्ये. षड्विकार भाव, तत्त्वबोध किंवा मुंडक उपनिषदामध्ये ह्या गोष्टी सगळ्या येतात. 6 विकार सांगितले आहेत देहाचे. कोणते? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. अस्ति त्याचा जन्म होतो गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये, पोटामध्ये. जेव्हा तो जीव जन्माला येतो त्यावेळेस काय होतं? अस्ति. अस्ति म्हणजे अस्तित्व. त्याचं अस्तित्व त्या मातेला जाणवं लागतं. आणि अस्ति मग जायते, मग काही काळानंतर त्याची हालचाल जाणवते, काही काळानंतर मग त्याचा जन्म होतो. जायते म्हणजे जन्म झाला. आता जन्म झाल्यानंतर त्याला तो जितका लहान असतो, अगदी आपल्या साध्या 4-5 बोटावर आपल्या तळहातावर सुद्धा मावतो असं छोटासा तो बालक आहे. आणि मग तो वर्धते, त्याचं वर्धते म्हणजे तो वाढत जातो. नंतर विपरिणमते, आणि मग त्यामध्ये मग हळूहळू विपरिणमते म्हणजे विकार पण निर्माण होतात. अपक्षीयते, आता अपक्षीयते म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू क्षय होत जातो. क्षय म्हणजे आता जसं आपलं वय आहे, कानाने ऐकू येत नाही. आता पण छान ऐकू येत होतं, पण आता ऐकू येत नाही. मोठ्याने बोला असं सांगावं लागतं. त्यानंतर थोडंफार चाललं की दम लागतो. अपक्षीयते, आणि मग शेवटी विनश्यती. म्हणजे हा जीव जन्माला आल्यानंतर तो जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या ज्या 6 अवस्था आहेत त्या या षडभाव विकार यामध्ये सांगतात. आता अयम म्हणजे हा, अज म्हणजे अजन्मा आहे, तो नित्य आहे, शाश्वत आहे, एकरस आणि पुराण असणार. पुराण याचा अर्थ पुरातन आहे. पुरातन आणि नव पण आहे. म्हणजे पुरातन असला तरी तो नवीन आहे. त्यात क्षय आणि वृद्धी होत नाही. आत्मतत्वामध्ये क्षय आणि वृद्धी होत नाही असं नचिकेताला यमराज सांगत आहेत. आणि हाच भाव आपल्या गीतेमधल्या श्लोकामध्ये सुद्धा व्यक्त झालेला आहे. अपरोक्षानुभूती नावाचा एक शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, त्यामध्ये सुद्धा याच गोष्टी चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. त्याच्यातला एक श्लोक आपण पाहू. रज्जुरूपे परिज्ञाते सर्पखंडनम तिष्ठती, अधिष्ठाने तथा ज्ञाते प्रपंचम शून्यतां गतः. रज्जू सर्प न्याय, जे अनेक न्याय आहेत, 5-6 तरी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, जास्तही असतील. त्यामधला रज्जू सर्प न्याय आहे. दोरी आहे, पण दोरीचं ज्ञान नसल्यामुळे तिच्या ठिकाणी सर्पाचा भास मला होतो. आता हा कशामुळे होतो? माझ्या अज्ञानामुळे होते. दोरी आहे हे मी ते जाणत नाही, आणि तीच लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तीच कुठेतरी हालत आहे हे सुद्धा मला जाणवतं. वास्तविक ती दोरी हालतसुद्धा नसते. म्हणजे हे सगळं मनानेच आपण हे कल्पना करतो. तसं परिज्ञाते सर्पखंडनम, जे ते दोरीला जाणतात, सर्पखंडनम त्या सर्पाचं खंडन होतं. अधिष्ठाने तथा ज्ञाने, तसं ज्ञान आहे. या प्रपंचामध्ये ज्या ज्या गोष्टी मायानिर्मित आहेत त्याचं खरं ज्ञान आपल्याला झाल्यानंतर अज्ञानाची जेव्हा निवृत्ती होते तेव्हा शून्यतां गतः, म्हणजे ते सगळं शून्य होऊन जातं. तसं या ठिकाणी न जायते म्रियते वा वदाचिन. आता या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप सांगतात. आणि गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक आहे 19 आणि 20 श्लोक 2ऱ्या अध्यायामध्ये. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौतो न विजानीतो नायम हंती न हन्यते, 19वा श्लोक आहे. आणि 20वा श्लोक याच अर्थामध्ये आहेत. याचंच काय म्हणतात त्याला कंटिन्युएशनसारखा हा श्लोक आहे 20वा. न जायते म्रियता वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजोपि नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीरामध्ये हे आत्मतत्व आहे. आता हा आत्मतत्व कुठे आहे असं विचारल्यानंतर कुठल्याही सर्जनला ते सांगता येत नाही. कुठल्याही ज्ञानी माणसाला, मग तो कितीही मोठा ज्ञानी असला तरी त्याला ते सांगता येत नाही. पण ते आहे एवढं मात्र निश्चित आहे. जो या आत्म्याला मारणारा समजतो. आता हे आत्मतत्व आहे, मी त्या आत्मतत्वाला मारतो असं जो म्हणतो, किंवा तो त्याच्यातलं आत्मतत्व मारल्या गेलं असं जो मानतो, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. आणि हे ते दोघेही, मी मारणार आहे असं म्हणणारा आणि मी
मेलेला आहे असं म्हणणारा, हे दोघंही ते तत्त्व जाणत नाही. कारण हा आत्मा वास्तविक कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मरतही नाही, असं ते आत्मतत्व आहे. आणि मग सांगता, हंता चेन चेत मन्यते हंतुम, हतश्चेन मन्यते हतम, उभवतो न विजानीतो, नायम हंती न हन्यते. साधकासाठी हे सगळं सांगितलं. याचा अर्थ काय, की शरीर आणि भोगांची अनित्यता हे सगळं सांगण्याचं नचिकेताला ते सांगतात, की जे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि ज्या शरीराने आपण भोग म्हणजे आपल्या इंद्रियांच्याद्वारे विषयांचा भोग आपण करीत असतो आणि त्या विषयांच्या भोगाने माणसाला कंटाळा पण येत नाही. जो जो विषय आपण उपभोगतो तो विषयाकडे अधिक प्रवृत्ती वाढत जाते. त्याची अनित्यता सर्वसाधारण माणसाला जीवाला लक्षात येत नाही आणि आत्मा हा नित्य आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. असे जे आहे ते पुन्हा पुन्हा या जन्ममरणामध्ये भटकत राहतात. यावर साधकांनी विचार करावा आणि अनित्य जे भोग आहेत, जे सारखं सुखाची आशा करतात, त्याचा त्याग करता आला पाहिजे. आता त्याग म्हटल्यावर त्याग घडे अभावाचा. त्याग घडे अभावाचा. जे माझ्याकडे नाही त्याचा त्याग तर मी सहजपणे करू शकतो. मी माझे 10 विमानं कालच मी सगळ्यांना वाटून दिले असं मी म्हटलं. याचा अर्थ काय होतं, माझ्याकडे विमानच नाहीत, मग आता मी सगळ्यांना वाटून दिलं आणि फुकट वाटून दिलं असं म्हणण्यामध्ये काय आहे, मोठेपणा आहे? काहीच नाही. कारण माझ्याकडे नाहीच आहे ना, मी कसं काय. पण जे माझ्याकडे आहे त्याचा त्याग. या ठिकाणी आपण पाहतो, या नचिकेताच्या पित्याने तो विश्वजित यज्ञ केला आणि त्यामध्ये घरात असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाटून दिल्या आणि त्या वाटत असताना मनामध्ये लोभ आला. धृतराष्ट्राच्या ठिकाणी जसा लोभ होता तसा त्याच्याही मनामध्ये आला आणि ज्या चांगल्या वस्तू आहेत, ज्या माझ्या नचिकेतासाठी पुढे त्याला कामाला येणार आहेत, त्याचा त्यांनी संग्रह केला. त्या ब्राह्मणांना दान दिल्या नाहीत. पण ज्या निकामी आहेत त्या गोष्टींचं दान तो ब्राह्मणांना करत आहे. आता हा एवढा वयाने मोठा असलेला वडील आणि हा छोटासा 8 वर्षाचा मुलगा नचिकेता, त्याच्या हे लक्षात आलं की ज्या उद्देशाने हा यज्ञ झालेला आहे तो उद्देश सफल होणं, त्याचं फलित आपल्या पित्याला प्राप्त व्हायला पाहिजे, तर त्यामध्ये असं खोटं नाटक करून चालणार नाही. आणि म्हणून ते आग्रह करतो तो की तुम्ही आता, मी तर सगळ्यात प्रिय तुम्हाला मीच आहे, मग मला तुम्ही कोणाला देणार, असं म्हणून या कठोपनिषदाची सुरुवात होते. तसं या ठिकाणी उभवतो न विजानतो, नायम हंती न हन्यते. आणि नेहमी आपल्यासोबत राहणारे नित्य सुखस्वरूप परब्रह्म पुरुषोत्तम, त्याची प्राप्ती करण्याची इच्छा आपण केली पाहिजे, दृढनिश्चयाने केली पाहिजे. आता एक श्लोक मला वाटतं घेऊया आपण आणि मग थांबूया. खूप चांगले असे श्लोक यामध्ये आहे. अणुरणीयान महतो मह्या, नात्पास्य जंतोर निहितो गुहायाम, तमक्रतु पश्यती वीतशोका, धातुप्रसादान महिमानम आत्मनः. अस्य म्हणजे या जंतो जीवात्म्याचे, गुहायाम तो जीवात्मा कुठे आहे, तो आत्मा कुठे आहे, तर हृदयरूपी गुहेमध्ये आहे. आपण पाहतो आपलं शरीर जे आहे ते सगळं पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्त्वाने बनलेलं आहे. शरीर जे आहेत, आता त्यामध्ये दासबोधासारख्या एका ग्रंथाचं वाचन आपलं अखंडित असलं तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात, असं निदान आम्हाला तरी आता लक्षात आलेलं आहे. की जेव्हा जेव्हा आपण वाचतो आणि समर्थ पहिल्या समासामध्ये सांगतात उपनिषदे आणि वेदांत, वेदश्रुती म्हणजे वेद उपनिषद या सगळ्यांचा मी आधार घेतला आहे. 12 गीतांचा मी आधार घेतला आहे आणि या सगळ्यांच्या आधारे हा ग्रंथ मी लिहिलेला आहे. आता मी जर वाचक असेल, मी समर्थ भक्त असेल, तर माझं वाचन असं झालं पाहिजे की समर्थ जे म्हणतात, आता एकीकडे म्हणतात गुरुवचनावर विश्वास असला पाहिजे आणि विवेकानंद म्हणतात की शेवटपर्यंत की तुम्ही रामकृष्ण आहात. रामकृष्ण म्हणतात की मीच राम आहे, मीच कृष्ण आहे आणि मीच रामकृष्ण आहे. आता गुरुवचनावर विश्वास नसल्यामुळे विवेकानंदाच्या नरेंद्राच्या मनामध्ये हेच आहे. हे म्हणतात ते खरं आहे का शेवटपर्यंत. आणि शेवटच्या अंतिम क्षणी म्हणजे 16 ऑगस्ट सन 1886 स्वामीजी नरेंद्र जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते स्वतः म्हणतात, अरे तुला अजूनही शंका आहे, जो राम आहे, जो कृष्ण आहे, तोच मी रामकृष्ण आहे, असं ते शेवटी सांगतात. म्हणजे अजूनही तुला माझ्यावर बोलण्यावर विश्वास नाही का. तसं
विश्वास जो आहे तो विश्वास आपण आपल्या श्रद्धेतून प्राप्त केला पाहिजे आणि तो विश्वास एकदा दृढ झाला तर गुरुवचनावर आपण सगळं आपलं समर्पित केलं पाहिजे. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. बळीसारखं आत्मनिवेदन केलं पाहिजे. आणि मग इथे म्हणतात अणोरणीयान मोहतो महियान. मग तो कसा आहे परमात्मा, कसा आहे? अणोरणीयान, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे आणि महतो महियान, महानपेक्षा अधिक महान आहे. म्हणजे एकदम सूक्ष्मसुद्धा आहे आणि महानसुद्धा आहे. जसा एखादा कीट आहे, पतंग आहे, छोटासा किडा आहे, त्याच्यामध्ये असणारं आत्मतत्व आणि एखाद्या मोठ्या अजस्र अशा हत्ती असो किंवा त्याच्याही पुढे गेलं तर डायनोसॉर जो कोणीच अजून पाहिला नाही आज तरी, त्या डायनोसॉरमध्ये जे आत्मतत्व आहे तो मोठा आहे म्हणून त्याचं आत्मतत्व मोठं आहे आणि हा लहान आहे म्हणून त्याचं आत्मतत्व लहान आहे असं नाही. पण ते आत्मतत्व सगळीकडे तेच आहे आणि तेच आत्मतत्व जे आहे तोच माझा अंश आहे असं भगवंत सांगतात. आणि म्हणून आत्मनस्तम महिमानं, त्या परमात्म्याचा महिमा तो आहे तो जाणण्यासाठी अक्रतुहू म्हणजे कामनारहित जर झाला साधक तर वीतशोकहा, वीतशोकहा म्हणजे त्याचा शोकसुद्धा निघून जातो आणि तो चिंतारहित असतो. असा एखादा साधक फारच विरळ असतो. धातू प्रसादात महिमान आत्मना हा, परमेश्वराच्या कृपेने असा जर असेल तर त्याला आपण पाहू शकतो. पण असे फार विरळे असतात. ऋग्वेदामध्ये सुद्धा अशा गोष्टीचं अनेक प्रकारे काय म्हणतात त्याला निर्देश केलेला आहे. अशा या गोष्टी सांगितलेल्या. अणोरणीयान महत्व मयान, तो किती मोठा आहे, किती लहान असू शकतो, सगळीकडे. जसं आपण रामायणामध्ये मारुतीचं सगळं जे कथा आहे, हनुमानाची कथा, तो किती लहान होऊ शकतो, लहानापासून लहान होऊ शकतो आणि मोठ्यात मोठासुद्धा होऊ शकतो. हे आपण अनेक प्रसंगामधून रामायणामध्ये पाहतो. त्या ठिकाणी जेव्हा त्या लंकेमध्ये प्रवेश घ्यायचा तो लहान रूप धारण केलं, कारण या सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. म्हणून ह्या सिद्धी आहेत सगळ्या अष्टसिद्धी. आणि अष्टसिद्धी महानिधिके दाता, असं बरं दीन जानकी माता. आता त्या सिद्धी जानकी मातेचं दर्शन झाल्यानंतर लगेच काही प्रगट केले नाही, कारण त्या केल्या असतं तर या रावणाच्या सेनेमध्ये जसं त्या ठिकाणी ते जसं त्यांच्याकडे जी विद्या आहे ती काही चांगली विद्या नाही, पण ते अनेक रूप धारण करू शकतात. तसं जर मी करून दाखवलं तर मी पण रावणाच्या तर्फेच आलो असं तिला वाटेल, म्हणून त्यांनी काही आपलं रूप प्रगट केले नाही. पण जानकी मातेने जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने मग ते प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जलजी लांग काही अचरज नाही, तसं ते जे आहे तत्त्व जे आहे ते तत्त्व त्याने प्रगट केलं. म्हणजे आपल्यातलं आत्मतत्व जे आहे ते प्रगट होण्यासाठी साधू संतांच्या संघामध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि जो संघ आपल्याला घडत जाईल तो जो निरर्थक अनित्य असा जो आपल्याला आतापर्यंत संघ लाभलेला आहे तो संघ काही कामाचा नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि तसं लक्षात आल्यानंतर मग संसार जो आहे हा संस्रंसरती इथे संसार हा जो क्षणाक्षणाला सरत जातो. क्षणाक्षणाला माणूस म्हातारा होत जातो. क्षणाक्षणाला माणूस विनश्यती याकडे त्याची धाव असते. मग असते जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, हा जो भाव आहे हा जो बदल आहे क्षणाक्षणामध्ये होणारा तो बदल माझ्या शरीरामध्ये आहे, तो माझ्यामध्ये नाही. आणि जर माझ्यामध्ये तो बदल नाही तर तो बदल झाला, मी आता खूप म्हातारा झालो म्हणून त्याचं दुःख करण्याचं कारण नाही. मी पाहता तरुणपणे किती छान दिसतो याचं आनंदही मानण्याचं काम नाही. पण ज्याला हे समजलं त्याच्यासाठी सुखदुःख नाही. पण ज्याला हे समजलं नाही तो मात्र तेच म्हणतो, काय आधी तर मी चांगला एका दमात 100 पायऱ्या चढत होतो, आता मला 2 पायऱ्या चढायलासुद्धा कोणाचा तरी आधार लागतो. याचं मग त्याला दुःख वाटत जातं. आणि म्हणून तमकृतू पश्यती वीतशोका धातू प्रसादान महिमान आत्मना. अशा प्रकारे आपण आजच्या ह्याच्यामध्ये 20व्या श्लोकापर्यंत आलो आहे. या कठोपनिषदामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं तसं 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. पहिली वल्ली आपण पूर्ण केली पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीचे 20 श्लोक आपण पाहिले. यामध्ये 25 श्लोक आहेत. अजून 5 श्लोक आपण आता उद्याच पाहणार आहोत.
मला गावाला जायचं असल्यामुळे आपण आता उद्याच पाहणार आहोत. आणि मग नंतर आपण तिसऱ्या वल्लीमध्ये प्रवेश करू. या पूर्ण 6 वल्लीपैकी 4 वल्ली ज्या आहेत त्या जरा मोठ्या आहेत आणि शेवटची 5वी आणि 6वी जी आहे ती त्या मानाने लहान आहे समजूनच. पण त्याचा भाव खूप आहे. लहान आहे म्हणजे एकदम काही खूप सोपं आहे कोणालाही समजेल असं नाही. पण ते आपण प्रयत्न केला पाहिजे. आधीच पडली धास्ती मग कार्यभाग होय नास्ती या कारणे समजती बुद्धी शोधावी. अशा त्या बुद्धीने सर्वही होते. बुद्धिनाथा नारायणो आधी तो आपला की जे लक्ष्मी चरणी बसे. त्या नारायणाने कृपा केल्यावर हे सगळं सहजपणे समजण्यासारखं आहे. त्याचं काही म्हणजे भीती बाळगायचं कामं नाही. कारण तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे तेच आपल्याला सगळं समजावून सांगणार आहेत. हा मात्र आपल्या ठिकाणचा दृढनिश्चय असला पाहिजे. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. हां जय श्रीराम. हो हो हो. धन्यवाद धन्यवाद.